जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा आणि कनोहे माझे मना आणि कनोहे माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित पंडित शहाणा हो का पंडित नाम रूपे जळले नाम रूपे जळले चित्त दास त्याचा मी अंकित दास त्याचा मी अंकित दास त्याचा मी अंकित दास त्याचा मी आणि करो हे माझे मना आणि करो हे माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तो आणि करोय माझे मना आणि करोय माझे मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा विठ्ठल 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 सद्गुरु श्रीपाद बाबा सद्गुरु रामदास बाबा अवधूत कीर्तन श्री गुरुदेव विठ्ठल विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा आणि कनोहे माझे मना हो का पंडित शहाणा नाम रूपी जळले चित्त नाम रूपी जळले चित्त दास त्यांचा मी अंकित आणि कनोहे माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध आणि कनोहे माझे मना हो का पंडित शहाणा पांडुरंग करू प्रथम नमन श्रीपाद बाबा की जय पांडुरंग करू प्रथम नमन रामदास बाबा की जय श्रीपाद बाबा की जय दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या गुरुबालाने कथेचा विस्तारो श्रीपाद बाबा की जय त्यांच्या गुरुबालाने कथेचा विस्तारो रामदास बाबा की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा आणि कनोहे माझे मना हो का पंडित शहाणा प्रस्तुत जमलेल्या जनता जनार्दन निवृत्त मायबाप पवित्र असणारे माझे माता आणि पित्यानो विठ्ठल विठ्ठल
अनुभूती संपन्न ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सद्गुरूच्या कृपेने जीवनामध्ये भक्तीचा जो अनुभव आला तोच अनुभव चार चरणाच्या ओळीमधून तुमच्या आपल्या समोर प्रतिपादन करतात. विठ्ठल जगदवंत जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विश्वाच्या पाठीवर कुठंतरी लाखात एक बाजारातला नाही बरं, कारण बाजारामध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी. म्हणून त्यांनी अनुभव सांगितलं, कुठंतरी लाखात एक जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. चांगला जर बारकाईने विचार केला, या अभंगाचा जर बारकाईने विचार केला 100% जीवनाचं सोनं होणार. विचार जर नाही केला 100% जीव अधोगतीला जाणार. या अभंगामधून जगदवंत जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात, कोणाला सांगतात, का म्हणून सांगतात आणि कशासाठी सांगतात. सुरुवात करण्याअगोदर थोडा परिहार देणं गरजेचं आहे. परिहार द्यायचा तो म्हणजे असा, तर आज मुक्काम पोस्ट हिरडाणे या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आदरणीय पूजनीय ब्रह्मलीन सद्गुरू सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा, आदरणीय पूजनीय ब्रह्मलीन सद्गुरू सच्चिदानंद संत रामदास बाबा या महात्म्याच्या कृपेच्या क्षेत्राखाली, तसेच तुमच्या आपल्या सर्वांचे हृदयस्थान ब्रह्ममूर्ती गुरुवार धनराजी बाबा पाटील, माईसाहेब गुरुवार वंदनाताई माळी महाराज चिमठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या गावचे सर्व साधू बंधू भगिनी आणि बाहेर गावून आलेले सर्व श्रीपाद साधक बंधू आणि भगिनी सर्वांच्या सहकार्याने अडीच दिवशी होत असलेला संत वैष्णव मेळावा आजचा दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा पवित्र देववृंदांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारखं पामराच्या वाटेला आलं, यातच मी माझं परम भाग्य समजते. विठ्ठल सुरुवात करण्याअगोदर दोन्ही हात जोडून विनंती कराव्यास वाटतं मायबाप, आणि तुमच्या चरणावर मी खरंच विनंती करते, कारण मला सुद्धा अगोदर शास्त्र म्हणजे काय माहित नव्हतं, कीर्तन म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय, देव कोठे आहे, देव कसा आहे, कुठल्याच गोष्टीचा काही अनुभव नव्हता. परंतु 14/7/2008 साली कोट जन्माचं पुण्य उदयाला आले. जीवनामध्ये त्या सद्गुरुराजाचं आगमन झालं आणि त्यांनी सांगावं, ताई आपण जन्माला कशासाठी आलो, का म्हणून आलो, घरदार शेतीवाडी मुलं बाळ बायका पोरं एवढं करण्याकरता आपण जन्माला आलेलो नाहीये, याच्याही पलीकडे काहीतरी अजून करणे आहे. ज्या कामासाठी आपण जन्माला आलो ते काम आपल्याला करायचं आहे. तुटलेला संबंध जोडून दिला सजीवन, आणि तेव्हापासून संत कृपा झाली, इमारत फळाली, किंवा संत कृपा झाली, वाचा बोलाया लागली. विठ्ठल विठ्ठल वास्तविक आता माझा अधिकार नाही सज्जन, मग पामराशी काय चोरपण, पायीची वाहन पायी बरी. माऊली जगदवंत जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या पायाचे वाहन होता. तुम्हा आपणाला का लाज वाटावी. विठ्ठल विठ्ठल सर्वांना एक सांगणं आहे, ज्यांनी ज्यांनी तुटलेला संबंध जोडून घेतलेला आहे, थोडस निश्चयावरती या, आणि ज्यांनी का जोडून घेतलेलं नाही त्यांनी थोडा विचार करा. बघा, प्रत्येकाच्या हृदयात
हृदयामध्ये या धर्म मंडपामध्ये नामाचं रोपट मिळलं जातं या श्रीपाद नर्सरीमध्ये. आणि वास्तविक आता त्याला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरु राजानं नामाचं रोपट लावलेलं आहे. त्याला श्रद्धारूपी पाणी घाला, भावाची फवारणी द्या. वैराग्याचा वेल उंच जाईल आणि एक ना एक दिवस निश्चयाचं फळ लागल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे ऐसे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे ऐसे बळ चांगला जर बारकाईने विचार केला तुकोबराय सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. चांगला जर बारकाईने विचार केला बघा, व्यवहारिक सत्यामध्ये आम्ही रात्रीच्या ताईच्या घरी मुक्कामासाठी गेलो. त्या ताई सांगत होते आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे, तर एका ताईनं 500ची भांडी घेतली का दुसऱ्या ताईनं 500 रुपयाची घ्यायची. मला एवढंच सांगायचं सजनो, वेळ आपल्याला कमी आहे. व्यवहारिक सत्यामध्ये एका ताईनं भांडी घेतली तर तिच्या दुप्पट भांडी घेण्याचा हेवा आपण करतो. एका ताईनं जर साडी घेतली आपण साडी घेण्याचा हेवा करतो. एखाद्या ताईच्या अंगावर चांगला दागिना असला तो दागिना आपण सुद्धा घ्यावा ह्याचा आपण हेवा करतो. एखाद्या व्यक्तीकडे बुलेट गाडी असली, बुलेट गाडी समजते ना, तर आपल्याला सुद्धा हेवा वाटतो आपण सुद्धा बुलेट गाडी घ्यावी. एखाद्याला बंगला बांधला आपल्याला सुद्धा हेवा वाटतो आपण सुद्धा बंगला बांधावा. मग मला एवढं सांगायचं सज्जनो, जी गोष्ट नाशवंत आहे त्याचा आपण हेवा करतो, पण ह्याचा नाही कधी हेवा केला. कुठल्या गोष्टीचा? अरे 14 वर्षाची जना विश्वाच्या मालकाला मुठीमध्ये घेतलंय त्याचा हेवा केला कधी? मी एवढंच सांगेन सज्जनो, नाशिवंताचा हेवा करू नका. कारण आपले गुरुदेव नेहमी बोलतात, कातड्याच्या डोळ्यांना दिसतं सर्व, नाशिवंत जे दिसत नाही ते सत्य. आणि जे नाशिवंत त्याचा हेवा कशाला करतात? कधीतरी बघा एखाद्या ताईच्या मनामध्ये असा विचार आलाय का? खरं सांगा. आपण त्या रेंज मध्ये उतरत नाही सज्जनो, म्हणून आपल्या त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. तुम्ही आपण भाग्यवान ह्या धर्म मार्गामध्ये आलो, कोट जन्माचं पुण्य उदयाला आलं म्हणून. लागली चाहूल ग टाकल पाऊल ग, बाबा तुमचं येणं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. परंतु शेवटपर्यंत टिकवायचंच असेल तर नांदावं लागतं बरं. सज्जनो, बघता बघता 26 वर्ष झालं, पण एकच लक्षामध्ये ठेवा, आपल्या जीवनाचं सोनं झालंय म्हणून त्याचा अभिमान नका बाळगू. कारण तुमच्या खानदेश मधलं मी काय सांगत नाही, माझ्या पंढरपूरचं सांगते. कारण गुरुदेवाच्या भाषेमध्ये सांगू, आम्हाला 8 दिवस थांबायचं, उद्या प्रवास सुरू करायचा. त्यामुळे तुमच्या गावातलं मी काय सांगितलंय माझ्याकडे अनुभव पण नाही. माझ्या पंढरपूरचं सांगते बघा. थोडस जर अहंकार आलाय, तीळ मात्र जरी हो रे अभिमान, वाया जायला वेळ लागत नाही. झालं ना जीवनाचं सोनं, एकच ध्यास घ्या. काय घ्या? या जन्मी योग यावा, एक शब्द खरावा. बाबा, प्रत्येक श्वासाला 2 हात जोडून एवढीच विनंती करा सद्गुरु राजाला, या
शेवटच्या श्वासापर्यंत, माझा शेवटचा श्वास संपायच्या अगोदर तुमचं जे तत्व आहे ना, ते तत्व माझ्या ध्यानामध्ये येऊ द्या. कारण सज्जनो, 60 वर्षाची तपश्चर्या एका क्षणाच्या आत भंग पावली. वेळ नाही, थोडे शॉर्टकट मध्ये सांगते तुम्हाला. बघा, एक साधू गावाच्या बाहेर पर्णकुटी करून राहत होता, जेणेकरून सर्व गोष्टीचा त्याग केलाय त्यानं, की जेणेकरून बायका पोरापाशी नको, घरामध्ये नको, कुठल्या एका मुलीचं तोंड बघायला नको, कुठल्या मित्राकडे जायला नको. 1 नाही 2 नाही 60 वर्ष. आणि 60 वर्ष एवढी तपश्चर्या केली. विश्वाच्या मालकाच्या मनामध्ये आलंय, कारण विश्वाचा मालक मुंगीच्या मनातला विचार जाणतो, आपल्या मनातलं नाही का जाणणार ना. त्याच्या मने आले, बघू बाबा 60 वर्ष केलं तरी काय. तर सज्जनो, विश्वाच्या मालकाने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केले आणि त्या साधूच्या पर्णकुटी जवळ गेले. गेल्याबरोबर थोड्या अंतरावर पर्णकुटी असल्याबरोबर त्यांना असं धोधो धोधो असा पाऊस पडलाय. ही सगळी लीला त्याचीच आहे बरं का. एवढा धोधो धोधो पाऊस पडलाय. गेल्याबरोबर दारामध्ये उभे राहिले, अंगाने पूर्ण भिजलेले होते. असताना विश्वाचे मालक होते, फक्त स्त्रीचं रूप धारण केलेलं होतं. आणि एवढी सुंदर स्त्री, तिच्या समोर अप्सरा सुद्धा कमी पडली. आणि गेल्याबरोबर दोन्ही हात जोडले. जोडल्याबरोबर ते म्हणते, दादा, पाऊस उघडेपर्यंत तुमच्या पर्णकुटीमध्ये मला घेताय काय? ते म्हटले, घेतो, पण तू माझी पत्नी नाही. ते म्हणते, नंतर पाहू, पण मी गावातून गेलेले, मला थोडं पर्णकुटीमध्ये घ्या. नाही म्हणे, अगोदर उत्तर दे, मग घेतो. ते म्हटलं, चालेल, पण माझी पण एक अट तुम्हाला मान्य करावं लागेल. चालते म्हणे, काय हरकत नाही, पर्णकुटीमध्ये घेतलं. घेतल्याबरोबर तो साधू म्हणतो, तुमची अट काय आहे? त्यावेळेला विश्वाचा मालकच होता, परंतु तो म्हणतो, पडत्या पावसामध्ये मला खांद्यावर घ्यायचं आणि 5 प्रदक्षिणा पर्णकुटीला घालायच्या, तुमची इच्छा मी पूर्ण करेन. तर सज्जनो, घेतलं ना, आता सांगता काय, तिची आठ मान्य करायची होती. साधूने घेतले, खांद्यावरती 5 प्रदक्षिणा झाली. 5वी प्रदक्षिणा शेवटची, खांद्यावरून खाली उतरायचं. तेवढ्याच स्टेप मध्ये विश्वाच्या मालकानं जे स्त्रीचं रूप धारण केलेलं होतं ते बदललं आणि विश्वाचं रूप बदलून ठेवलं. साधूला अशी लाज वाटली, दोन्ही हात जोडले, म्हटले, माफ करा. म्हटले, माफ तर करीनच, परंतु 60 वर्ष केलं काय? म्हटले, साधून ओळखलं, सॉरी, विश्वाच्या मालकानं ओळखलं, 60 वर्ष तू फक्त देहाने सोंग केलंय, अरे मनानं नावाचं सुरूनच उकळत बसला काय? तुमच्याकडे उकळतात का नाही मला माहित नाही, पण आमच्या पंढरपुरामध्ये नावेचे सोडून उकरत बसतात. सज्जनो, तुम्हाला दोन्ही करून विनंती करते, कारण आपले गुरुदेव नेहमी म्हणतात, आमचा सांगण्याचा अधिकार नाही, परंतु तुम्ही माझ्या हात म्हणून सांगते. बाहेरगावी आपण सांगत नाही, परंतु या धर्म मंडपामध्ये दोन्ही हात जोडून तुम्हाला विनंती करते आणि एक गोष्ट सांगते, नावेचे सोडून उकरत बसू नका. आजच विषय माझ्या पंढरपुरामध्ये बोलताना ती एक ताई म्हटली, तुम्हाला काय करायचं? आम्ही सोडून उकरू नाही तर काय पण करू. म्हटलं, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. तर सज्जनो, आज मला सांगायचं, सोडून उकरू नका, कारण सोडून उकरता उकरता आपला शेवटचा टप्पा कधी संपणार आहे आम्हाला माहिती का? माहिती. आणि तुम्ही एवढं 25-26 वर्ष वैष्णव मेळावा केले आणि करता करता जर सोडून उकरत बसले, सोडून उकरता उकरत जर त्याच्या मनी आले, जर विश्वास संपलाय, केलेलं गेलं गव्हायला. म्हणून सोडून उकरू नका. विठाला बाहेर फिरा, बाजारामध्ये काय चालले बघा. जीव शिवाचा एक करून दिलेले, लग्न केल्यानंतर नांदावं लागतं. माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या रामदास बाबांनी निज रूपाला दाविल, या जीवाचं लगीन शिवाचे लाविल, या जीवाचं लगीन शिवाचे लाविल. माझ्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी रूपाला दाविल,
चरण पावलो कोट जन्मात पुण्य उदयाला जीवनामध्ये बाबा चैतन्याची गाठ झाली. गाठ भेटीच्या नंतर ते साधन पर्यंत आलं. साधन आल्यानंतर मी त्या साधनाचा वापर केला आणि वापर केल्यानंतर मला जिव्हाळा लागलाय. अगोदर नाही. पण जर तुमच्यापर्यंत साधन आलं तसंच ठेवलंय उपयोग नाही. त्या साधनाचा वापर केल्यानंतर तो जिव्हाळा, तो अनुभव माझ्यापर्यंत आला. तोच अनुभव तुमच्यापाशी यावा दोन हात जोडून विनंती करतात. हेच कुटुंब अभंगाच्या प्रत्येकाला जाणे भक्तीचा जिव्हाळा होती दैवाचा पुतळा, होती दैवाचा पुतळा, होती दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा होती दैवाचा पुतळा, होती दैवाचा पुतळा, होती दैवाचा पुतळा. अभंगाच्या प्रपंचाने जगद्वंदे जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णव यांच्या निमित्ताने तुम्हा आपल्याला सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. त्या मार्गाने मी चालत राहिलो. पावला मागं पाऊल, पावला मागं पाऊल, पावला मागं पाऊल चालत राहिलो. बघा मी थांबलो नाही. भूक लागली, भूक लागली, भूक लागली. जप करत बसल्यानंतर पोट भरतं का जेवावंच लागतं. तुमच्या खानदेशमध्ये कशी पद्धत आहे बोला ना. जेवावंच लागतं का जप करून पोट भरतं. आज जीवनामध्ये भक्तीचा मार्ग आलाय. भक्ती जाणून करायची का मानून करायची हा पण मार्ग समजलेला आहे. आणि मग लग्न केलं बरोबर. आता घेतल्याप्रमाणे आपण लग्न झाल्यानंतर नांदावं काय असत राहावं. आई असं राहिलं अख्खा आयुष्य म्हातारा होऊन जाशील परंतु वंशाला देवा. आणि जे नांदते ना तिच्या खाना खुना उमटतात. नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. हो नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना, नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. कधी कधी पापात पडता रे, कधी कधी मोहात तुळता रे. कधी कधी खोटे, रोज कधी जाते, कधी कधी खोटे, रोज कधी जाते. संधीच्या ठाईत नाच, नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना, नाच रे मना संतांच्या मेळ्यात नाच रे मना. इकडं तिकडे जाता रे, एका ठाईनं कधी राहता रे. जाऊ नका असा एकट्यात कसा, जाऊ नका असा एकट्यात कसा. नामाच्या रंगात नाच, नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना, नाच रे मना सद्गुरु नामात नाच रे मना. संत मिळावे संत मुक्तताई सांगते माझं लग्न झालं परंतु मी अशीच नाही राहिले आपल्यासारखं. आता बोलते ती मी पण त्याच्यामध्ये आहे बरं का. मला सोडून विषय नाही. माझं लग्न झाल्यानंतर मी नांदायला गेल्यामुळे त्या गोष्टीच मला म्हणून राहिल्या नाही. जाते मी गुरुच्या घराला सै नाही मला जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला जाते मी गुरुच्या घराला, जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला गे भान नाही मला, सई नाही मला गे भान नाही मला. ओ जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला, जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला, जाते मी गुरुच्या घराला, सई नाही मला, गे भान नाही मला.
नांदता नांदता बऱ्याच अडचणी येतात. नांदणं तेवढं सोपं नाही. पारिया करावा घेता भूमीवरी यत्न बरोबरी साधन तैसे माया सासू कठीण भारी हिने माझ्या गळ्याला लावली दोरी सटकन तोडली चिलाग सैनाई कटकन तोडली ती लाग